महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असेल. तर अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे नाराज झालेल्या काँग्रेसने आता उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीसोबत काँग्रेस चर्चा करणार आहे. त्यांची 10 मतं मिळवण्याचाही काँग्रेस प्रयत्न करेल असं कळतंय. राज्यसभेत काँग्रेसने शरद पवारांना पाठिंबा दिला तरच राष्ट्रवादीच्या आग्रहाखातर बारामतीतल्या सुनेत्रा पवारांच्या विरोधातला उमेदवारी त्यांनी मागे घेतला. आता राष्ट्रवादीने काँग्रेसला पाठिंबा देण्याची मागणी केली. तर विधान परिषदेतलं मतांचं गणित सध्या काय सांगतंय तेही बघूया. संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि मोबियाला 1 जागा आहे. सध्याची समोर येते ती आकडेवारी. एक आमदार निवडून येण्यासाठी मतांचा कोटा आहे 28. महायुतीत भाजप 131, एकनाथ शिंदे 57, राष्ट्रवादीचे 40 आमदार. आकडेवारीनुसार भाजपचे 4 उमेदवार स्वबळावर आणि 5वा उमेदवार मित्रपक्षाच्या साथीने जिंकू शकतो. शिंदेचे 2, राष्ट्रवादीचा 1 उमेदवार सहज जिंकेल. मोबियाचं संख्याबळ आहे 46, त्यानुसार त्यांचा एकच उमेदवार जिंकू शकेल. मात्र सध्याच्या घडीला अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यात काँग्रेसने जर उमेदवार दिला तर मात्र मोबियाचा उमेदवार हा डेंजर झोनमध्ये जाणार हे नक्की. दरम्यान एकमेव जागेसाठी उमेदवारीवरनं महाविकास आघाडीतल्या काँग्रेस